नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय वळण घेणारा टर्न अँड ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. आणि त्यामध्ये आता साळसूतपणाचा आव आणून मंदाकिनीला फ्लॅटवर घेऊन जात आता फ्लॅटच्या चाव्या देत असताना इकडे भयानक घटना घडून ज्या वेळेस आता समर आणि आदिराला मल्लिकाचे आणि मंदाकिनीचे फ्लॅटचे सत्य समजते, त्याच वेळेस आता फ्लॅटवरती येऊन मंदाकिनीच्या आणि मल्लिकाच्या हातातील त्या फ्लॅटच्या चाव्या बघून आता ज्या वेळेस आता मल्लिका ही समरला बघते, त्याच वेळेस आता साळसूतपणाचा आव आणून आदिराला सासरी आणण्यासाठी मंदाकिनीने आपल्याला फ्लॅटची मागणी केली. हा खोटारडेपणा ज्या वेळेस आता मल्लिका ही समरला सांगते, त्याच वेळेस आता मोठा धमाका उडून मात्र आता मंदाकिनी ही तोंडावर आपटताच मंदाकिनी आणि सुस्मिता मोठ्या हुशारीने मल्लिका खोटे बोलत असून हे सगळं मल्लिकाने आपल्याला आदिरा आणि रोहन एकमेकांपासून बाजूला व्हावा यासाठी करत होती. आणि आदिरा आणि रोहनचा डिवोर्स होण्यासाठी मल्लिकानेच आपल्याला फ्लॅटची आता आशा दाखवली. हे सत्य ज्यावेळेस आता मंदाकिनी आणि सुस्मिता पुराव्यासकट आता समरला आणि आदिराला दाखवतात, त्या क्षणी आता बोलती बंद होऊन समर आता मल्लिकाला कोणती शिक्षा करतो आणि सत्याचा खरा सिनेमा आता समर बघताच स्वतःच्या मुलीचा संसार मोडायला निघालेल्या आता मल्लिकाचा हात धरून आता समर हा कसा आजीसमोर घेऊन जातो आणि फ्लॅटसाठी केवळ पैशाच्या लोभापायी आपल्या मुलाचा संसार मोडायला निघालेली मंदाकिनीच्या खरा चेहरा ज्या वेळेस आता स्वानंदीच्या बाबासमोर येतो, त्याच वेळेस आता मंदाकिनीच्या हातात कसे डिव्होर्सचे पेपर पडतात प्रेक्षकांनो, हे सगळं या व्हिडिओमध्ये समोर आलं आहे. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात प्रेक्षकांनो. त्यामध्ये आता मल्लिकाने मंदाकिनीला 4 BHK फ्लॅट दाखवलेला असतो आणि तो आलिशान फ्लॅट बघून आता मंदाकिनीच्या तोंडाला पाणी सुटलेलं असतं. एवढा आलिशान फ्लॅट आणि 4 BHK हा जर फ्लॅट आपल्याला मिळाला तर सोसायटीमध्ये आपली काय मान प्रतिष्ठा वाढेल असा विचार मंदाकिनीच्या डोक्यात येऊन मंदाकिनी खुश होते. पण लवकरच मल्लिका मंदाकिनीला स्वप्नातून बाहेर येऊन आता तिचं काम करायला सांगते आणि जर या फ्लॅटच्या चाव्या तुम्हाला हव्या असतील तर काहीही करून आदिरा आणि रोहनमध्ये डिवोर्स झाला पाहिजे आणि डिवोर्स झाल्यानंतर आदिरा ही माझ्या घरी आली पाहिजे. त्यासाठी आता डिवोर्सचे पेपर देखील मल्लिकाने मंदाकिनीकडे दिलेले असतात आणि त्यावर रोहनच्या सह्या घ्यायला सांगितलेलं असतं. आता इकडे मंदाकिनीने आता सुस्मितालाच रोहनच्या खोट्या सह्या करायला लावून पटकन लवकरात लवकर मंदाकिनी ते डिवोर्सचे पेपर मल्लिकाकडे देते आणि फ्लॅटच्या लोभापायी आता मंदाकिनीच्या तोंडाला पाणी सुटलेलं असतं. इकडे मात्र आदिरा आणि रोहनमध्ये वाद अजून चिघळलेला असतो आणि रोहन आदिराची भेट घेण्यासाठी तयार नसतो. आणि त्याच वेळेस आता इकडे एक भयानक घटना घडते आणि रोहन आणि आदिरामधला वाद चिघळला हे सत्य आता मल्लिका आणि अर्पिता समोर येताच आता दोघीही त्यांचा डाव खेळून आता मंदाकिनीने दिलेले ते रोहनच्या सहीचे डिवोर्सचे पेपर मल्लिका आता आदिराला दाखवते. आणि जेव्हा आता ते डिवोर्सचे पेपर आदिरा बघते, आदिराच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि रोहनने आपल्याला डिवोर्सची नोटीस पाठवली. हा धक्का आता आदिराला अजिबात सहन होत नाही. आदिरा तोंडाला हात लावते, हे काय झालं? आणि आईच्या सांगण्यावरून आता रोहनने चक्क आपल्याला डिवोर्स द्यायला नोटीस पाठवली. हे सत्य आता आदिरासमोर येऊन आता आदिराला जगण्यात काही इंटरेस्टच वाटत नाही आणि रागाने ताड आदिरा आता ही टेरेसवर जाते आणि जीव देण्याचा प्रयत्न करू लागते. खालून आता सगळेजण आदिराला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण आदिरा आता कुणाचंच ऐकायला तयार नसते. आणि ताबडतोब मल्लिका आता समरला फोन करून आदिरा जीव देण्यासाठी टेरेसवर गेली आणि रोहनने डिव्होर्ससाठी आता नोटीस पाठवली. हे सत्य ज्यावेळेस समरला कळते, समर देखील आता अवाक तोंडाला हात लावतो प्रेक्षकांनो. पण आता समरला मात्र हे काही खरं वाटत नाही. रोहन कशाला एवढा डिवोर्सचे पेपर्स पाठवीन? आणि जर काही असतं तर रोहनचे बाबा आणि रोहन काल तर मला भेटून गेला, मग त्यावेळेस तर ते अगदी माझ्या फेवरमध्ये बोलत होते. असं काही रोहन करू शकत नाही हे आता समरच्या लक्षात येतं. पण आता काहीही करून आदिराला
आता गरजेचा असल्यामुळे ताबडतोब समर हा वाऱ्याच्या वेगाने घरी येतो. स्वानंदी आणि समर दोघेही आता इकडे आदिराला समजावतात, आदिराला कसेबसे खाली घेऊन येतात. आता इकडे स्वानंदी ते डिवोर्सचे पेपर बघते आणि त्या क्षणी आता ते डिवोर्सचे पेपर बघता क्षणी आता स्वानंदीला रोहनची सही माहीत असते, पण आता ती रोहनची सही खोटी असल्याचे इकडे स्वानंदीच्या लक्षात येते आणि मल्लिकाचा डाव आता त्याच वेळेस उलटलेला असतो. पण आता स्वानंदी मात्र काही बोलत नाही. स्वानंदी म्हणते, हे बघ आदिरा, अगोदर मी शहानिशा करील आणि मगच तुला हे सगळं रोहनने केलं की काय सांगेल, पण मला माझ्या भावावर पूर्ण विश्वास आहे, तू असं काहीच करणार नाही आदिरा, थोडा वेळ तू धीर धर. आणि आता इकडे मल्लिका ताबडतोब स्वानंदी आता चौकशी करणार हे लक्षात येताच आता मल्लिका मंदाकिनीला फोन करून, काही जरी झालं तरी तुम्ही डिवोर्स हा रोहननेच दिला आणि या गोष्टीवर अडून बसायचं, कळलं का? आमचं नाव कुठेही येता कामा नये बरं का. जर तुम्हाला फ्लॅट हवा असेल तर असे आता दम मल्लिकाने दिलेला असतो. आणि इकडे आता पुन्हा मल्लिका ही आता मंदाकिनीला बोलावते आणि फ्लॅटवर आता चाव्या देण्यासाठी बोलावताच मंदाकिनी तिथे येते. पण आता मात्र इकडे आदिरा ही मल्लिकाचं बोलणं गपचूप ऐकून ताबडतोब आता आदिरा ही मल्लिकाचा पाठलाग करते आणि त्या फ्लॅटवर येते. तिथे आता मल्लिका आणि मंदाकिनी दोघीही आलेल्या असतात. आणि आता एकदाचा का जर माझ्या आदिराचा डिवोर्स झाला की ह्या चाव्या मी तुम्हाला देणार आणि तुम्ही तुमच्या गोष्टीवरती ठाम राहायचं, कळलं का, असे म्हणत त्या चाव्या आता ज्या वेळेस इकडे मल्लिका मंदाकिनीला देऊ लागते त्याच वेळेस आदिरा आणि समर तिथे आलेले असतात. आणि समर तिथे येताच आता मल्लिकाचा हात धरतो. समरला बघताच आता मल्लिकाची झांज उतरलेली असते आणि इकडे आता मंदाकिनीसुद्धा तोंडाला हात लावते आणि आता सगळं सत्य समोर आलेलं असतं. रागाने ओरडत आता इकडे समर हा आणि आदिरा दोघेही आता मंदाकिनीला चांगलंच झापतात. आणि त्या दिवशी मंदाकिनी जी पोपटासारखी रोहनवरचं प्रेम दाखवत बोलत होती, हे सगळं तिचं नाटक होतं आणि फ्लॅटच्या लोभापायी आपल्या मुलाचा संसार मोडायला निघाली. यामुळे आता इकडे समरला, आदिराला, स्वानंदीला राग येतो आणि रागाने मंदाकिनीचा आता फडशा पाडलेला असतो. आता इकडे मल्लिकाची वेळ येते आणि मल्लिकासुद्धा आपल्या पोरीचा संसार मोडायला निघाली आणि त्यासाठी मंदाकिनीला फ्लॅट घेऊन देत होती. हे सत्य समोर येताच समर तर तोंडालाच हात लावतो आणि आता समर म्हणतो की काकू, अक्षम्य गुन्हा केला आहेस तू आणि या गुन्ह्याची शिक्षा तुला होणार. आणि असे म्हणत आता रागाने आता समर हा मल्लिकाला आजीसमोर घेऊन जाऊ लागतो. इकडे मात्र घडलेली असते ती भयानक घटना आणि रोहन आणि आदिरा यांचा संसार मोडायला निघालेल्या दोघीही आता तोंडावरती आपटलेल्या असतात. मंदाकिनीचा आणि मल्लिकाचा खरा चेहरा समोर आलेला असतो. पण त्याच वेळेस आता मात्र मल्लिका अंग काढून घेण्याचा प्रयत्न करते आणि लगेच आता मल्लिका म्हणते की अरे समर, या मंदाकिनी ताईला मी हा फ्लॅट देत होते कारण आदिरा आणि रोहन एकत्र यावे, दोघांनी त्यांचा संसार पुन्हा चालू करावा, यासाठी मी यांनी मला फ्लॅटची मागणी केली होती आणि म्हणून मी तो द्यायला निघाले होते. आता मात्र मंदाकिनी ही तोंडाला हात लावते आणि मल्लिकाने आपल्याला बळीचा बकरा बनवला आणि आपल्याच खांद्यावरती बंदूक ठेवून आपला घात केला. आणि अरे बापरे, उलट आदिराचा डिवोर्स व्हावा म्हणून आपल्याला ही फ्लॅट देत होती आणि ही काय बोलते. मंदाकिनी म्हणते की अहो व्याहीनबाई, तुम्ही काय बोलता? अहो तुम्ही आदिराचा संसार मोडण्यासाठी माझ्याकडून डिवोर्स पेपर घेतले आणि पुन्हा मला फ्लॅट देत होता आणि आदिराने डिवोर्स द्यावा म्हणूनच तुम्ही हे केलं ना. तर आता साळसूतपणाचा आव आणत मल्लिका म्हणते की अहो मंदाताई, काय बोलताय तुम्हीच माझ्याकडे आता या फ्लॅटची मागणी केली होती आणि जर तुम्ही मला फ्लॅट दिला तर आदिराला मी पुन्हा नांदवायला घेऊन जाईल असे सांगत होतात ना. आणि आता काय झालं? मात्र मंदाकिनीची बोबडी वळालेली असते आणि हे सगळं मल्लिकाने आपल्या अंगावर ढकललं. हे सत्य आता सुस्मिता आणि मंदाकिनीला समजतं. पण हुशार सुस्मिताला त्याच वेळेस आता आठवतं की ज्या वेळेस आता मल्लिका काकू ही आपल्या आईला आता
पैसे देत होती आणि हे करायला सांगत होती. त्याच वेळेस आपल्या मोबाईलमध्ये आपण कसा व्हिडिओ काढला तर सुस्मिता पुढे येत म्हणते की थांबा काकू, तुम्ही खोटं का बोलता? व तुम्हीच आमच्या आईला पैसे देऊन लालच दाखवली आणि हे सगळं करायला भाग पाडलं. आता मलिका म्हणते काय बोलतेस तू सुस्मिता? तर आता सुस्मिता म्हणते माझ्याकडे पुरावा आहे आणि पटकन तिच्या मोबाईलमधील व्हिडिओ आता सुस्मिता ही समरला दाखवते. आणि आता मंदाकिनी तो व्हिडिओ आपला मोबाईल हातात घेत आता स्वानंदी आणि समरला म्हणते बघा बघा, माझ्यावरती तुम्ही विश्वास धरत नाही ना? बघा, व्याहीनबाईंनीच मला पैसे दिले होते आणि आदिराचा संसार मोडायला सांगितला होता. आणि तो व्हिडिओ बघताच आता स्वानंदी समरने तोंडाला हात लावलेला असतो. मलिकाचा खरा चेहरा पुराव्यासकट समोर आलेला असतो आणि मलिकाने आपल्या मुलीचा संसार मोडण्यासाठी चक्क फ्लॅटचा लोभ दाखवून मंदाकिनीला हे सगळं करायला भाग पाडलं. हे सत्य आता पुराव्यासकट समर आणि स्वानंदी समोर आलेलं असतं. आता मात्र आदिराचे ते सगळं बघून तळपायाची आग मस्तकात जाते आणि मल्लिकाच्या झिंज्या धरून आदिरा आता मल्लिकाला आता चांगलंच तिची खडसावणी करते, कान उघाडणी करते. आणि आदिरा म्हणते की तुला काही कळतंय का मॉम? पैशाच्या लोभापायी आणि माझ्या रोहनचा आणि माझा संसार मोडायला निघाली, आमच्या दोघांमध्ये भांडणं लावली आणि हे सगळं तू केलंस. आता मात्र आदिराने तोंडाला हात लावलेला असतो, मलिकाच्या झिंज्या धरलेल्या असतात. समरलाही राग आलेला असतो. आपल्या आदिराच्या संसाराची अशी उधळण करणाऱ्या मलिकाला आता शिक्षा झालीच पाहिजे असे म्हणत आता समर आदिराला म्हणतो की आत्ताच्या आता मलिका काकूला आजीसमोर घेऊन चल, जो काही निर्णय घेईल ते आता आजी घेईल असे म्हणत आता ताबडतोब समरने आदिरा आणि मलिकाला आजीसमोर घेऊन येण्याचं सांगितलेलं असतं. आदिरा मलिकाच्या झिंज्या धरून मलिकाला आजीसमोर उभी करताच आजी आता ते सगळं सत्य समजताच आता मलिकाला घरातून बाहेर काढणार का? आदिरा रोहनचा संसार पुन्हा आता कसा सुरळीत होणार? स्वानंदी त्यासाठी आता कशी मोलाची भूमिका बजावणार? आणि समर आणि स्वानंदी यांच्या प्रेमाची वीण पुन्हा कशी गुंफणार? प्रेक्षकांनो, हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.